देशाचा अर्थसंकल्प आज मांडला जात आहे। निवडणुका जवळ येऊन ठेपल्यात आणि त्याच्या आधीचा अर्थसंकल्प आहे, त्यामुळे सरकारच्या घोषणांकडे लक्ष असेल। प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल हा अर्थसंकल्प आज सादर करतील। हा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्प असेल की अंतरिम यावर बराच वाद सुरू होता, पण हे अंतरिम बजेट असल्याचं आता स्पष्ट झालंय। सरकारनं आर्थिक पाहणी अहवालाला यावेळी फाटा दिलाय। आजच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य करदात्यांसाठी दिलासादायक घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। नोटबंदीचा सर्वात जास्त फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांसाठीही एखादी महत्त्वाची घोषणा होऊ शकते। प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल बजेट सादर करतायत। ते रेल्वे मंत्री आहेत आणि त्यामुळे रेल्वेबद्दल ते काही महत्त्वाच्या घोषणा करतात का याकडे देखील लक्ष असेल। या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या MUTP 3 आणि ठाणे ते दिवा 5वा 6वा मार्ग यासह 15 लोकल या प्रमुख कामांसह अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी निधीची मागणी रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रकल्पांसाठी भरीव तरतूद होईल अशी अपेक्षा आहे। उबर कंपनीसोबत स्पीडबोट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आजपासून ही सेवा गेटवे ऑफ इंडिया, एलिफंट आणि मांडवा जेट्टी या ठिकाणाहून सुरू केली जाईल। 6 ते 8 हत्ती आणि 10 हत्ती बोटींची सुविधा यामध्ये आहे। मुंबई मेट्रो 1 स्टोअर व्हॅल्यू पासवर इन्स्टंट कॅशबॅक योजना आजपासून सुरू होते। 200 ते 600 रुपयांदरम्यान रिचार्ज केलं तर त्यांना 2% ते 10% कॅशबॅक मिळू शकेल। SBI मधल्या खात्यांची महत्त्वाची माहिती लीक झाल्याची शक्यता व्यक्त होते। ग्राहकांची महत्त्वाची माहिती असणाऱ्या सर्व्हरला कोणत्याही सुरक्षेविना तो ठेवला होता आणि त्यामुळे ही माहिती लीक जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। देशातल्या बेरोजगारीनं गेल्या 45 वर्षातला उच्चांक गाठण्याचा धक्कादायक अहवाल समोर आला। राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालामुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत परीक्षेमध्ये मोदी सरकार सपशेल नापास झाल्याची टीका विरोधकांनी केली आहे। अब की बार 400 के पार यावेळच्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची ही नवी घोषणा असणार आहे। 2014च्या निवडणुकीत अब की बार मोदी सरकार ही घोषणा देत भाजप सरकार सत्तेवर आलंय। शिवसेना आणि भाजपचे वरिष्ठ नेते एकमेकांवर विखारी टीका जरी करत असले तरी युतीशिवाय पर्याय नाही असं मत दोन्ही पक्षाच्या खासदारांनी व्यक्त केलंय। भाजप सेनेकडून विभागनिहाय खासदारांच्या बैठका घेतल्या जातात आणि त्यामध्ये नेतृत्वाकडे युतीसाठी आग्रह धरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। लोकसभा निवडणुकीची मतदार यादी आता प्रसिद्ध झाली आहे। महिला मतदारांचा टक्का हा 13% वाढलाय। 28 लाख नवीन मतदारांची यादी प्रसिद्ध झाली आहे। 12 लाख तरुण हे 18 ते 19 या वयोगटातले आहेत। तुमची अडकलेली मान आम्हीच मोकळी करू शकतो, त्यामुळे आढेवाढे घेऊ नका आणि आमच्याशी आघाडी करा असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिलाय। श्रीरामपूरमधल्या ख्रिश्चन परिषदेत काल ते बोलत होते। अण्णांचं उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी अण्णांचं राळेगण सिद्धीमध्ये उपोषण सुरू आहे। अण्णा हजारेंनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंना भेट नाकारली। नवाब मलिक यांच्या आरोपांमुळे अण्णा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे। अण्णा पैसे घेऊन आंदोलन करतात असा नवाब मलिक यांनी आरोप केला। नागपूरमधली ही दृश्य आहेत। केंद्रीय मंत्री चक्क कॅरम खेळतानाची ही दृश्य आहेत। 46व्या राष्ट्रीय ज्युनियर कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनावेळची ही दृश्य आहेत आणि गडकरींनी यावेळी कॅरम खेळून या स्पर्धेचं उद्घाटन केलं। भाजपला बजेट मांडण्याचा कुठलाही अधिकार नाही, त्यातही अर्थसंकल्प निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्या जातील अशी टीका जयंत पाटील यांनी पारनेरमध्ये काल केली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर अविनाशी सेवा पुरस्काराचं जळगावमध्ये वितरण झालं। यावेळी अनाथ मुलांच्यासाठी सामाजिक कार्याबद्दल औरंगाबादच्या साकार संस्थेला आणि वैयक्तिक पातळीवर गेवराई बीड इथल्या संतोष गर्जे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। पिंपरीमध्ये सत्ताधारी भाजपविरोधात सर्वपक्षीय ठिय्या आणि शंखनाद आंदोलन करण्यात आलं। अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकराबाबत सत्ताधारी भाजपनं दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केला नसल्याचा यावेळी निषेध करण्यात आला। भाजपनं धनगर समाजाची फसवणूक केली आणि त्यामुळे निवडणुकीत धनगर समाजानं भाजपला मतदान करू नये असं आवाहन माजी मंत्री आणि धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी अमरावतीत केलं।
नागपुरात मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमधून मेट्रोच्याच कामगारांना एका पत्रकाराची दुचाकी चोरीची घटना कशी समोर आली आपण बघतोय सीसीटीव्हीच्या माध्यमातून। हिंगोलीमध्ये ढोकेश्वर मल्टी स्टेट अर्बन क्रेडिट सोसायटीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। जास्त व्याज देण्याच्या आमिषाला बळी पडून सुभाष अग्रवाल यांनी 42,85,000ची गुंतवणूक केली होती। नागपुरात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडालेला आहे। भाजी, फुलं मार्केट आणि त्याचबरोबर किराणा दुकानांमध्ये बंदी असलेल्या पिशव्या सर्रासपणे वापरल्या जातात। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला। उच्चभ्रू वसाहत म्हणून हा परिसर ओळखला जातो। ब्युटी पार्लरच्या नावाखाली इथे वेश्या व्यवसाय सुरू होता। नांदेडची बातमी। हदगाव तालुक्यातल्या गारगव्हाण जिल्हा परिषदेच्या शाळेत खिचडीत साप शिजवला गेला। विद्यार्थी जेवायला बसले असताना शिक्षकांनी तपासणी केली असता एकाच्या ताटात हा साप आढळून आला। 6 ते 7 महिन्यांपासून पगार थकवल्यामुळे लोणावळ्याजवळच्या सहारा अँबी व्हॅली सिटीतले कामगार कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडून बसलेत। नंदुरबारमध्ये भाजप खासदार हिना गावित यांच्या धुळ्यातल्या कासारे गावातल्या कार्यक्रमात कांदे फेको आंदोलन करण्यात आलं। मतदारसंघातल्या शेतकऱ्यांची बाजू संसदेत मांडत नसल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला। जळगावमधली बातमी आहे। विसंजीनगर परिसरातल्या डॉक्टर राजीव नारखेडे यांच्या मानसाई या हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर आग लागली। पूजेसाठी बांधलेल्या लाकडी कुटीला शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागली। चंद्रपूरमध्ये कार्मेल अकॅडमीमधल्या 9 वर्षांच्या मुलाला विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बसच्या मागच्या चाकात येऊन मृत्यू ओढवल्याचं कळतंय। यशराज चांदेकर असं या मुलाचं नाव कळतंय। बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल असलेल्या यशवंत बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेची चारा छावणी तिथे आहे आणि खुद्द पालकमंत्र्यांनी उद्घाटन केलेली ही पहिली चारा छावणी आहे। इथे नियमांची पायमल्ली का केली जाते असा प्रश्न उपस्थित होतोय। दुष्काळी जतच्या गोंधळेवाडी इथे सुरू झालेल्या पहिल्या छावणीत दिवसेंदिवस जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते। 12 दिवसांपासून जनावरांच्या चाऱ्याची इथे सोय उपलब्ध होते। सांगली मार्केट यार्डमधल्या सौद्यांमध्ये बेदाणा काही 10 रुपयांनी घसरल्याचं कळतंय। आवक वाढली आणि त्यामुळे दरावर परिणाम झाला। जतच्या पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्या 2 आरोपींना पकडण्यात त्यांना यश आलेलं आहे। 6 चोरलेल्या मोटरसायकल्स त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत। रोड रोमियांच्या त्रासाला कंटाळून बारामतीमध्ये 10वीत शिकणाऱ्या एका मुलीनं साक्षी उगाडे हिनं आत्महत्या केल्याचं कळतंय। शिक्षणासाठी उगाडे कुटुंब दौंड होऊन बारामतीला स्थायिक झालं होतं। 2 दिवसांपूर्वी रिक्षा चालकांना मराठी तरुणाला पैशांच्या वादावरून मारहाण केली होती। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मुंबईतला व्हायरल झाला। वांद्रे बीकेस इथला हा व्हिडिओ असल्याचं समोर आलं आणि याचा पाठपुरावा करत मनसैनिक नितीन नांदगावकर यांनी त्या रिक्षावाल्यापर्यंत पोहोचले आणि मनसैनिकांनी यावेळी त्याला चांगला चोप दिला। मनसेच्या या कारवाईनंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रिक्षा चालकाचा परवाना रद्द करून कारवाईचे आदेश दिले। नवी मुंबईत प्रथमच दुचाकी स्टंटचा थरार अनुभवण्यात आलेला आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचा प्रसिद्ध दुचाकीस्वार अलेक्सी कोलिन्स्को याच्या चित्तथरारक दुचाकी चालवण्याच्या स्टंटची इथे प्रचिती नवी मुंबईकरांनी घेतली। मनमाडमध्ये रेल्वे पुलावर स्टंटबाजी करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे। 1,500चा दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे। लातूर बौसा बसमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एक एसटी चालक मोबाईलवर कसा बोलत होता हा व्हिडिओ सध्या आपण बघतोय। बसमधल्याच प्रवाशांना हा व्हिडिओ काढलाय। मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनोरजवळ नांदगावच्या हद्दीत सतीमाता आणि सवेरा हॉटेल दरम्यान मुंबईच्या मार्गानं येणाऱ्या अपघात होऊन एका ट्रकला आग लागल्याचं कळतंय। चालकाला ट्रकला लागलेल्या आगीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते। भुसावळमधली बातमी। आठवडाभरात शहरातल्या दोघांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झाल्याचं कळतंय। या घटनेनंतर जाग आलेल्या नगरपालिका प्रशासनानं 660 घरांमध्ये सर्वेक्षण केलंय। नाशिक मुंबई महामार्गावरच्या पडघ्यालगतच्या एका पेट्रोल पंपाशेजारी 18 ते 20 वयोगटातल्या एका अनोळखी तरुणीचा थंडीच्या गारठ्यानं मृत्यू झाल्याचं कळतंय। पडघा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद इथे करण्यात आली आहे। अकोला रेल्वे जंक्शनवर भिंतींवर वन्यप्राणी त्याचबरोबर अभयारण्य आणि गडकिल्ल्यांची माहिती देणारी चित्र देखील रेखाटली जात आहेत। खेडमधल्या हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी गुहागरमधल्या नागरिकांनी राज्यपालांकडे केली आहे। त्यांनी एक निवेदन सादर केलंय। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातून 10 लाखांचा कोरडा गांजा जप्त करण्यात आला। 168 किलोंचा हा गांजा काळापाणी गावातल्या एका घरातून हस्तगत करण्यात आला। जळगावमधली बातमी आहे। शिरसोली गावात ग्रामस्थांनी दोघांना बेदम चोप दिलेला आहे। कापूस खरेदी सुरू असताना कमी मोजत असल्याचं लक्षात आलं आणि जमीर आणि जावेद शेख या दोघांनाही शेतकऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे।
अमरावतीची शिवाजी शिक्षण संस्थेच्या संपूर्ण विदर्भातल्या 72 शाळांच्या सुमारे 7,000 विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एकत्र येत एक सूर एक ताल हा कार्यक्रम सादर केला. सरकारच्या कांदा अनुदानासाठी सरकारनं आता मुदतवाढ दिलेली आहे. 31 डिसेंबरपर्यंत कांदा बाजार समितीत नेणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळू शकेल. दापोलीतली बातमी आपण बघतो आहोत. बुरुंडी बंदरातली जेट्टीला मंजूर होऊन 50 वर्ष झाली आहेत आणि जेट्टीचा प्रस्ताव मात्र अजूनही लाल फितीत अडकलाय. सिंधुदुर्गातली बातमी. शिरोडा समुद्रात पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यात एक मोठा शार्क मासा सापडलाय, ज्याची लांबी 12 फुटापर्यंत आहे. वजन तब्बल 350 किलो आहे. औरंगाबादमध्ये घरात शिरून एका उद्योजक कुटुंबावर हल्ला करण्यात आलाय. भारत छाजेड त्याचबरोबर शशिकला आणि मुलगा पार्थ छाजेड या गंभीर जखमी झाले. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी 1.25 कोटींची 7 वाहनं काल जाळली. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही जाळपोळ केली. राज्यातल्या मोटार वाहन विभागामधल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनाची हाक दिली. 50 आरटीओमधल्या विविध कामगारांसाठी जाणाऱ्या वाहन चालक आणि मालकांच्या कामाचा त्यामुळे खोळंबा होऊ शकेल. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाशी संबंधित परिशिष्ट याचिकाकर्त्यांना उपलब्ध करण्यात सरकारला इतकी अडचण का, असा सवाल हायकोर्टानं सरकारला विचारला. नौदलाच्या डेप्युटी प्रमुखपदी मराठी मातेतील व्हाईस ॲडमिरल मुरलीधर सदाशिव पवार यांची नियुक्ती झाली आहे. ते आतापर्यंत पूर्व नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ होते. नागपूरच्या प्रवाशांना मेट्रोत बसण्यासाठी 2 किलोमीटर करता 15 रुपये मोजावे लागतील. राज्य सरकारच्या 2014च्या GR नुसार महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात हे प्रवासी भाडं निर्धारित करण्यात आलं. कुलाबा बांद्रे सिब्ज मेट्रो 3 भुयारी मार्गिकेचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. नयानगर लॉन्चिंग शाफ्टमधून भुयारीकरणाला सुरुवात करणाऱ्या कृष्णा 1 आणि कृष्णा 2 या टनेल बोरिंग मशीननी दादरपर्यंतचं भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण केलं. मेट्रो 3च्या स्थानकांच्या नावावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे. मेट्रो 3 प्रकल्पांतर्गत येणाऱ्या दादर स्टेशनला शिवसेना भवन हे नाव दिलं जावं, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. नागपुरातील माजी मेट्रोनं महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. 3 डब्यांच्या प्रत्येक मेट्रोत 1 डबा महिलांसाठी राखीव असेल. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. 10 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असं म्हणता येईल. मुंबईत मध्य रेल्वेच्या 25 आणि पश्चिम रेल्वेच्या 4 लोकलमध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. पुरुष डब्यांमध्ये 4 आणि महिला डब्यांमध्ये 6 सीसीटीव्ही बसवले जातील. प्रसारण आणि केबल सेवांच्या संदर्भात केंद्रीय दूरसंचार नियामक आयोगानं लागू केलेल्या नव्या नियमाची अंमलबजावणी आजपासून सुरू होते. टीव्ही ग्राहकांना हव्या त्या दूरचित्रवाहिन्या निवडण्याचं आणि त्यानुसारच शुल्क भरण्याचं स्वातंत्र्य यामुळे मिळणार आहे. मिरज महापालिकेनं शहरातल्या 100हून अधिक खोक्यांचं अतिक्रमण काढून टाकलेल्या सहाय्यक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या 3घांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सतत पाठपुरावा करूनही जीर्ण झालेले विजेचे खांब महावितरण बदलून द्यायला टाळाटाळ करत आहे. त्यामुळे राजापूरमधल्या आंगले गावातले ग्रामस्थ हतबल झालेत. 25 वर्षांपूर्वी या गावात वीज आली आणि त्यावेळी बसवण्यात आलेले खांब आता पूर्णपणे जीर्ण झालेत. नांदेडमध्ये महिला चोरांच्या गँगनं धुमाकूळ घातलाय. सराफा बाजारपेठेमधल्या मुख्य रस्त्यावरच एक दुकान 6 जणींच्या महिला टोळीनं फोडलंय. 50,000 त्यांनी लंपास केले. पुणे शहरात कोयत्यानं वार करून खून आणि मारामाऱ्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातल्या जुना बाजार परिसरात धडक कारवाई करत 232 कोयते जप्त करण्यात आले. अंबरनाथ उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीचा रसायनांनी भरलेला नाला झाला असं म्हणायला हरकत नाही. रासायनिक कंपन्यांचं सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता या नदीत सोडलं जात आहे. वसईमध्ये 1.5 लाखांचं बनावट पनीर जप्त करण्यात आलेलं आहे. कामणमधल्या शुक्ला डेअरीमधून 400 ते 450 किलो भेसळयुक्त पनीर ताब्यात घेण्यात आलं. वसईच्या पाचूबंदर भागात ओएनजीसीच्या सर्वेक्षणाविरोधात मच्छीमारांनी आंदोलन केलं. ओएनजीसी सर्वे हटाव मच्छीमार बचाव असं आंदोलन यावेळी करण्यात आलं. महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या पुतळ्याला गोळ्या झडण्याचा लांछनास्पद प्रकार घडला होता, ज्याचा निषेध अंबरनाथमध्ये करण्यात आला. आवरामध्ये पालिकेच्या महात्मा गांधीजींच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या मंदिरात सलग दुसऱ्या दिवशी काल किरणोत्सव पाहायला मिळाला. मंदिराच्या प्रवेशद्वारातून थेट सूर्यकिरणं अंबाबाईच्या मूर्तीपर्यंत पोहोचली.
सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मांच्या अडचणी वाढू शकतात. सरकारी आदेशाची अंमलबजावणी न केल्याबद्दल त्यांच्या विरोधात केंद्र सरकार कारवाई करू शकतं. व्हिडिओकॉनला भ्रष्ट मार्गाने कर्ज दिल्याच्या आरोपावरून चंदा कोचर यांची आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि सीईओ पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांना एप्रिल 2009 पासून मिळालेला 10 कोटींचा बोनस हा एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन अंतर्गत बँकेकडून बक्षीस स्वरूपात मिळालेले 346 कोटींचे समभाग परत करावे लागतील. मायावतींच्या अडचणीत वाढ झालेल्या उत्तर प्रदेशमधल्या स्मारक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं 6 ठिकाणी छापे टाकलेत आणि मायावती मुख्यमंत्री असताना स्मारक आणि उद्यान उभारताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा यात आरोप आहे. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची काल भेट घेतली. पणजीत पर्रिकरांच्या निवासस्थानी जाऊन रावत यांनी पर्रिकरांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ब्रिटनमध्ये जवळपास 100 वाहनं बर्फाखाली झाकली गेली आहेत. A30 या मोटरवेवर पूर्णपणे बर्फाची अशी चादर पसरल्याची दृश्य होती. अमेरिकेच्या न्यूजर्सीमध्ये एका पेपर मिलला भीषण आग लागली तेव्हाची दृश्य आपण बघतोय. सुदैवानं मिलमध्ये कोणीही नव्हतं, त्यामुळे जीवितहानी टळू शकली. थायलंडमध्ये प्रदूषणाची समस्या तीव्र झालेली आहे की ड्रोननं प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. ड्रोनच्या माध्यमातून पाण्याची फवारणी केली जाते जेणेकरून प्रदूषण पसरणारे धुळीचे कण जमिनीवर बसतील आणि प्रदूषण कमी होऊ शकेल. 27 जानेवारीला एकता कपूरनं सरोगसीद्वारे एका मुलाला जन्म दिला. तिचा भाऊ तुषार कपूरही याच मार्गानं त्याने एकल पालकत्व स्वीकारलेलं आहे.